हाय हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर बरेच दिवस झाले मी एकही व्हिडिओ टाकलेला नाही आहे आणि आज व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे आज आहे 27 तारीख 27 जुलै आणि आज आहे आरोहीचा बड्डे. सो म्हटलं आज त्यानिमित्ताने आपण व्हिडिओ टाकूयात. तर आज आरोहीचा बड्डे असल्यामुळं सकाळी सकाळी आज तिने सांगितले की मम्मी मला आज टिफिनला पावभाजी घेऊन जायचं आहे. सो त्याच्यासाठी मी पावभाजीची तयारी करत होते आणि मी सगळे व्हेजिटेबल्स असे कट करून घेतले आणि आता ती घरी नाही आहे, ती स्विमिंगला गेली आहे. सो म्हणलं आपण ती येईपर्यंत पावभाजी करूयात, कारण ती आली आणि नंतर ती काहीच करू देत नाही. ती फक्त आता गप्पा मारत बसेल, मम्मी माझा बड्डे आहे ती आहे, कारण रात्रीपासून तिचं बरंच प्लॅनिंग सुरू आहे कुठे जायचं काय करायचं. म्हणून ती येण्याच्या आधी मी पावभाजीची तयारी करून ठेवते. आणि खरं तर आमचा प्लॅन वेगळा होता. आज आम्ही बाहेर जाणार होतो आणि तिकडेच तिचा बड्डे सेलिब्रेट करणार होतो, पण तिची क्लास टेस्ट असल्यामुळं आज तिला स्कूलला जावं लागणार आहे. ती थोडी सॅड होती की मम्मी आज माझा बड्डे आहे आणि आपण प्लॅन केला होता, आपल्याला बाहेर जायचं होतं. पण तिला समजावलं की क्लास टेस्ट बुडवायची नाही आणि बुडवायला नाही पाहिजे आणि तिला थोडंसं समजावून सांगितलं की ती ऐकते. सो ती म्हणली ठीक आहे मम्मा मी जाते स्कूलला, पण मला पावभाजीचा टिफिन दे. म्हणून मग आमचा प्लॅन चेंज झाला आणि आता मी पावभाजी करायचं ठरवलं आहे. तिला पावभाजी खूप आवडते. सो ती येईपर्यंत पटकन आपलं पावभाजीची तयारी केली. अशा मी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि भाज्या मी कट करण्याच्या आधीच स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. आणि चला आता मी कुकरला लावते. 2-3 शिट्ट्या झाल्यात की भाज्या शिजून जातील आणि मला वाटलं ती येईपर्यंत माझं होईल, पण तसं नाही झालं. मी कुकरच लावला होता तेवढ्यात ती आली आणि बघा आता तिची बडबड. मी तुम्हाला सगळे सांगितलेलं स्विमिंगचा ब्लॉग काढू नाही शकत, तर आता मी स्विमिंगहून आल्यावर मंदिरात पण जाऊन आले, त्याच्यासोबत माझ्या मावशीला पण घेऊन आले. आज मम्मानी पावभाजी केली आहे खायला, कारण की आज बर्थडे स्पेशली स्मृती बोलली तुला काय पाहिजे. मी बोलले आधी सँडविच पाहिजे. तुला थिंक केलं की त्यांच्यापेक्षा पावभाजी चांगली आहे. तिथे पावभाजी चालू आहे आणि ते माझ्या मावशीचा डान्स चालू आहे. हां, तुम्हाला आता दिसत असेल मी आणि माझी माऊ ना आता कपाळावर वगैरे आमचं इथं गंध लावला. इथे महादेवाचं मंदिर आहे ना, त्याच्यात जाऊन आलोय आम्ही. पाऊस पण पडत होता. पण माऊचं काय चालू आहे मागं हे? I don't know. She's out of mind. She's out of her mind. काय करते मला काय माहितीये. तिला जास्तच आनंद तिला झालाय खुशी वाटतं. झाली वाटतं, कारण की माझा बर्थडे आलाय. आज आला? बर्थडे वाला. मग आज काय स्पेशल आरू? पप्पाचं हॅपी बर्थडे आरू. माझ्याकडे 2 नाव आहेत. ही एक आहे आणि अजून एक आहे. तर ही छोटी आहे, मोठी आहे. तर तिच्या घरी आहे, ती कुठेतरी बाहेर गेली तेव्हा तिने येते, तर मला तिथे गिफ्ट आणलं. तर माझी माऊ बोलली की ते गिफ्ट खूप मस्त आहे. मी खूप excited आहे. अगं पण सरप्राईज असतं, ह्या माऊला काही काम नाहीये. पण मी तिला गिफ्ट नाही सांगितलं, मी फक्त सांगितलं मला की माहितच gift नाही. आलेलं आहे. तुला कुठली माऊ आवडते, ही का ती? दोन्ही. एकच सांग. इम्पॉसिबल. नाही, एकच सांग कोणतं. इम्पॉसिबल. 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 आय डोंट थिंक सो. बरं तू कोणासारखी दिसते? मम्मी सारखी, माऊ सारखी का ह्या माऊ सारखी? बरोबर आहे, तुला सगळे म्हणतात की तू या माऊ सारखी दिसते म्हणून. गावाकडे गेल्यावर बोलतात की मम्मी सारखी दिसते आणि इकडे तिकडे बघितलं तर बोलता माव सारखी दिसते. राईट. अरू, आज बर्थडे आहे तुझा, पण तू स्कूलला जाणार आहे ना, मग कसं वाटतंय तुला? वाटतच नाही ना तुझा बर्थडे. पण प्रिव्हियस स्कूलमध्ये ना तिथे अलाव होतं की आपण विदाऊट प्रिन्सिपल मॅम्स परमिशन आपण काय पण देऊ शकतो तिथं. पण इथे असं आहे की काहीच द्यायला अलाउड नाहीये, काहीच. कारण की प्रिन्सिपल मॅमची परमिशन. तुझी एक्झाम आहे ना, सो त्याच्यामुळे आपण आज स्कूलला जाणार आहे. तर मी सुट्टी घेतली असते. आपला प्लॅन होता ना बाहेर जाण्याचा. आरूसाठी पावभाजी केली आहे, म्हणजे चालू आहे आता.
स्कूलला घेऊन जाणार आहे ना स्पेशल? हा. आज जराशी जास्त नाही कारण की सगळे जे मुलं असतात ना दररोज माझा टिफिन घेत असतात. ते बोलतात तुझी मम्मी छान बनवत असती त्यामुळे रोज आहे. मग शेअर करून खायचं ना. शेअर करते पण मला काय भेटतच नाही. 2 चपात्या देते त्या पण पुरत नाही. भाजी एक तर खूप सारी नेते मम्मी आपण डब्बा भरून देते ती पण पुरत नाही. आज जास्त देता. आज सगळं टिफिन मला एक घास एक एवढा तुकडा पण नाही भेटणार खायला. एक इकडून येईल एक तिकडून येईल मागून सगळीकडून जमा होणार आहे. मग तू इथं खा आणि मग फ्रेंड्सला घेऊन जा. आणि स्कूलमध्ये काय खाऊ? थोडंसं खा. फ्रेंड्सचा टिफिन तू खा, तुझा टिफिन त्यांना दे. ठीक आहे? नाही नॉट अलाउड नॉट अलाउड. आरू हॅपी बर्थडे. डोळे बंद कर तू. डोळे बंद कर. थँक यू. किती दिवसांनी आली? तुझ्या बर्थडेला बोलवलं का नाही? मी बर्थडे रात्री केला सेलिब्रेट. ही माझी दीदी म्हणजे कझन आहे दिव्या. 2nd नंबरची आहे. मला 3 कझिन्स आहेत. एक मोठी एक मीडियम एज की आणि एक अजून छोटी आहे. तर ही माझी फेवरेट आहे. हाय. हॅलो गाईस, तर आता मला बोलले होते पावभाजी झाली आहे. इकडे पाव ते बनवून होते सगळीकडं गिरीची भाऊची आणि माझी पार्टी झाली आहे. मम्मी तिकडे स्वयंपाक करते म्हणजे पावभाजी. मजेची आहे. खूप टेस्टी आहे एकदम टेस्टी. कसं झालंय? तुम्ही या खायला. सो बाय गाईज. सो गाईज माझी दीदी जाती आहे. बाय. ये संध्याकाळी. बघू काय बघू यायचं. आता बघा आता माझी स्कूल बस आली माझ्या स्टॉपला. माझी माऊ मला आता घेऊन जाते माझ्या स्टॉपला. तर आता आल्यावर बघूया बर्थडेचं काय काय करतंय कोण आणि काय होणार आहे. कोणच नाहीये घरी, मी एकटीच आहे. बिकॉज आय डोंट नो व्हॉट प्लॅन दे हॅव. तर बाय. आता आम्ही जातो. बाय. चलो. आज माऊ सोडवणार आहे. मज्जा आहे ना. बाय बाय आरू. बाय. तर आता आवरलं आहे. स्कूलमधला व्लॉग नाही काढला आपण कारण लावलं होतं. तर आता आपण जातो हॉटेलमध्ये. तिथे बघूया आता. ठीक आहे. ऐका ना, पनीरचंच आपण अंगाराची हंडी मागू. पनीर अंगारा हंडी तर ग्रेव्ही येते ना. आणि मला वाटतं अजून काही सांगायचं पनीर ते सांगायला पनीर बटाटा म्हणतात. पनीर बटाटा स्पायसी राहतो. मीडियम हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आरू.
का आमचा पण विचार आरुजड आणि नियाचा पण खालचा. दीदी पप्पा दाजी मोठे मोठे जिजू जिजू काय करते पण मी असू दे ना कंपस दिसला. तुम्ही असं असं खोला. आहेत आपण सगळेच बहुत सस्ता है काय का काय काय निया अरे वा काय असं दाखव ना असं दाखव ना काय वाव छान. खायची प्लेट देतो. तर बघा असा गेला आजचा आमचा दिवस आणि असा झाला आरूचा बड्डे सेलिब्रेट. तर बाहेर थोडासा पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्ही जेवण वगैरे करून तिथेच थोडा वेळ बसलो आणि आता आम्ही घरी जाणार आहे. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.